लोकांना असं वाटलं की बा तुम्ही आमच्या इथे येऊन जर दोन शब्द बोलले तर आमचे गाव असे होऊ शकते. आणि आम्हाला कलाम साहेबांनी शपथ दिली होती की लोकांकडे जा, लोकांच्या पाय पडा, लोकांना विनंती करा, लोकांना शिकवा नाही म्हणले, लोकांचे पाय पडा म्हणले. आम्ही जिथे जायचे बरोबर जातो. 6000 गावात आतापर्यंत गेलो. 15 लाख किलोमीटर प्रवास झाला. 15 दिवसापूर्वी तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझा ऍक्सिडेंट झाला गाडीचा, नवीच गाडी, पूर्ण गाडी चोरा झाली. मला कुठे एवढं नखाला पण लागलं नाही. गाडीने 2 पलट्या खाल्ल्या हायवेवर. आणि मी दुसऱ्याच दिवशी पासून चालू केलं पुन्हा. मला डॉक्टर, गावातल्या लोकांना लय रोखायचा प्रयत्न केला, पण मी म्हणलं ज्या समाजाच्या आशीर्वादाने मला काही लागलं नाही, काही झालं नाही, त्यांच्यासाठी नाही जायचं तर जगायचंच कशाला, कशासाठी जगायचं. आज इथे आहे मी, उद्या कुठे माहिती आहे, रत्नागिरी. म्हणजे इथून 16 तासाचा प्रवास आहे मला रत्नागिरीला जायला. आणि डॉक्टर म्हणतो 2 तास मी गाडीत बसू नको. तर त्यांचं काम करून आपण आपलं काम करायचं. काय येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. काय पाहिजे माणसाला. मी आत्ता पत्रिका दाखवत होतो भाऊ, जे टाकीवर कार्यक्रम आहे 8 दिवसांनी, सगळे महाराज लोक आहेत आणि मी एकटाच येडं आहे त्याच्यात सरपंच. त्यांचा मला फोन आला दुपारी, म्हणजे हबपले. म्हणलं मला नको हबपले, मी सरपंचच नाही म्हणलं, मला मी असाच भरले कशाला हबप. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादामुळे ते बळ मिळतंय. काही लागत नाही हो जीवनात, काही लागत नाही. आपण विनाकारण डोक्याला ताण करून घेतला. कोणी म्हणतो मी भाजपचा आहे, तर कोणी काँग्रेसचा आहे, तर कोणी राष्ट्रवादीचा, कोणी मराठा, तर कोणी मागासवर्गीय, कोणी मुस्लिम. वास्तविक पाहता मुळात मानवानं कसं राहायचं साधी गोष्ट आहे. आपण का पागल. 84 लाख जीव आहे या जगामध्ये. 84 लाख. कावळा, उंदीर, मांजर, हत्ती, घोडा. कोणाकडे आधार कार्ड नाही, कोणाकडे इलेक्शन कार्ड नाही, कोणाला घरकुल नाही, काही नाही. जगते ना. उलट आम्ही म्हशीचं दूध पितो. काय हलकट झाला माणूस. याला याचं पुराण त्याचं पितो. उद्या जनावरांनी ठरवलं तुमचं प्यायचं तर कसं व्हायचं. हे ऐकायला जरी विचित्र वाटत असतं पण सत्य आहे. का आपण स्वार्थी होत चाललो. आणि एवढं आपल्या डोक्यातून गेलं ते गावचा विकास व्हायला काहीच लागत नाही. प्रॉपर्टी आहे, जमिनी आहे, इस्टेटी आहे आपल्याकडं. आणि आपल्या मुलाला आपण साधं चांगलं पाणी जर देऊ शकत नसेल तर ती जिंदगी काय कामाची. गावकऱ्याला माझी विनंती आहे, 5-6 गोष्टीवर काम करा. स्वच्छ पाणी द्या प्यायला. झाडं भरपूर लावा फळाचे. आता हे किती जागा आहे बघा, इथे किती झाडं बसवली. त्यांनी किती झाडं लावले ह्या भाऊ ना. 6000 झाडं लावले ह्या सरपंचाने. जिथे जागा दिसेल तिथे. त्याच्यात 80% फळाचे झाड आहे. माझ्या इथे 2000 नारळाचे झाड आहे. एका झाडाला 100 नारळ आहे. कोणत्याही घरी जा तुम्ही 2-3 किलो खोबरं तुम्हाला दिसा. नारळ आहे रस्त्याला. फुकट खाते पोरं तोडून. इथं पण येऊ शकते ना. याला काय प्रॉब्लेम आहे. मी सरपंचाला सांगतो, लोकांना सांगतो फळाचे लावा, फळाचे लावा. लोक मला सांगते साहेब असं जर रस्त्याला फळाची झाडं लावले, सीताफळ, पेरू, नारळ, पोरं ठेवायचेच नाही ठेवायचे. आता हे अशोक आहे, याला काय आलं. नारळाला नारळ आले, पोरांना खाल्ले. आपल्या काय बापाची बिघड. काय तिथे सीताफळ, पेरू असं असलं. हे काय बदाम आहे का. रोज काम करतो. लावा ना फळाची झाडे, खाऊ द्या ना पोरायला. मी एका मीटिंग मध्ये म्हणलो होतो, एका गावामध्ये पोराने खाऊ नये म्हणून जर तुम्ही फळाची झाडं लावित नाही
मग त्या भानगडीतच कशाला गेले, काय गरज पडली होती त्याच्यावर? रामदेव बाबाच्या आश्रमात जाऊन राहायचं ना. आपल्या लेकरानं फळं खाल्ली चांगली गोष्ट आहे ना. स्वच्छ पाणी द्या, झाडं भरपूर लावा फळाचे, मुलांचं शिक्षण चांगलं करा, गावात स्वच्छता ठेवा आणि म्हाताऱ्या माणसाला जीव लावा. म्हाताऱ्या माणसाला जीव लावणं अतिशय गरजेचं आहे. लय पुण्याचं काम आहे ते. घरी कोणी नसन, गरिबी असन, मुलं बाळ सोडून गेले असन, गावाने ग्रामपंचायतीने ते गावातले म्हातारे सांभाळले पाहिजे. त्यांचं खाणं पिणं दुखणं पाहणं सगळं केलं पाहिजे. आपल्या गावातलं म्हातारं जर उपाशी झोपत असेल, सरपंचाला झोप कशी येते? सरपंच हा त्या गावचा माता पिता आहे. गावातला एक एक माणूस जेवल्याशिवाय सरपंचाने जेवलं नाही पाहिजे. हा सत्य आहे, सत्य आहे. सरपंच मजाक नाही, पण आपल्या महाराष्ट्रात सरपंचाला काय कळलंच नाही. कशाला फॉर्म भरला, कशाला सरपंच झाला त्याला काहीच कळलं नाही. काय चाललंय म्हणून चाललंय. त्याच्या डोक्यात काय ते पैसे खायला मिळेल, काय खायला मिळेल तिथं आहे काय? लोक टॅक्स भरत नाही, सरकारच्या पैशाला भलते नियम. बरं, पहिले मी ऐकलं कोणी चाऱ्यात खाल्ले, कोळशात खाल्ले, दगडात खाल्ले, चारे कशात खाल्ले, त्याला आमचे हरामखोर सरपंच संडासात खाते म्हणतात. लाज वाटायला पाहिजे. एवढा मोठा माणूस पदावर गेल्यावर संडासात पैसे खातो म्हणल्यावर त्याच्यापेक्षा एरीत जाऊन जेव दिला ते काय सांगत असतो. 25 वर्षे एक हाती सत्ता भोगली मी. खूप कामं केले, कोट्यावधी रुपयाचे कामं केले. मला 3 कोटी रुपयाचे पुरस्कार मिळाले माझ्या गावाला आतापर्यंत. 3 कोटीचे. मी 25 वर्षात माझ्या 5 मुलीची शपथ खाऊन सांगतो, 25 वर्षात 25 रुपयाचं लफडे केलं नाही, करायचं नाही. त्याच्यासाठी काय करायचं? काय पैसे खाऊन का? कोण तुम्ही सगळे नेणार आहे का? कोणा आणले नाही, वरून कोणा आणले नाही, कोणाला न्यायचे नाही. मग पागलवाने कशाला करतो मला कळत नाही. कशासाठी? काय समाज झाला काय? त्याला काही पुरणच नाही. दुधात पाणी टाकीन, घराच्या पुढे दगड ठेवीन, कचरा दुसऱ्या जागी टाकीन. इतका कसा माणूस हलकट झाला. याच्यासाठी ग्रामपंचायत आता काय झालं, लोकांचा पंचायतीवर विश्वास नाही राहिला. गावातला सरपंच आहे पण तरी भरोसा नाही, विश्वास नाही लोकांचा का हे माणूस आपलं चांगलं करेल ना. पण लोकांनी काय प्रथा पाळली, जाऊ द्या निवडणुकीत 2000 घ्या मतदान करा, झाले मोकळे. एवढ्याने प्रश्न सुटणार नाही. 100 वर्ष जगत होते आपले आजोबा पंजोबा, आपण 60 वर्षावर आलो. आयुष्य कमी हो राहिलं. उद्या मिलिटरीत घालायला पोरग नाही राहायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे घोड्यावर फिरत होते, त्यांच्या हातातली तलवार 35 किलो होती. किती? आता हे बघा, मोजून 7.5 किलो आहे. सत्य आहे. कसं व्हायचं पुढं? मी म्हणलं ना, मिलिटरीत घालायला पोरग राहायचं नाही, सैन्यात घालायला पोरग राहायचं नाही. बाजूचे देश आधीच टपून बसले. धष्टपुष्ट खाणं चांगलं राहिलं नाही. भेसळ भेसळ, मिरची पावडर मध्ये भेसळ, तेलात भेसळ, धने पावडर मध्ये भेसळ. इतकी तुळजापूरला तेलाचा कारखाना धरला असता. कारखाना म्हणजे फॅक्टरी, तेल डबेचे डबे निघत होतं, आतून धान्य छटात नव्हतं, केमिकलचं तेल. धने पावडर मध्ये घोड्याची लीद काढून येते, घोड्याची लीद, घोड्याची लीद, मिरची पावडर, धने पावडर. तुम्हाला पुरावा देऊ का? पुरावा. तुम्ही एवढे लोक आहे, तुम्ही कधी ना कधी हॉटेलमध्ये जेवता, आठवड्यातून एकदा जेवता आहे का नाही? हॉटेलमध्ये जी भाजीला चव आहे ती कधी घरी आली का? नाही आली आहे की नाही? मग असा कोणता मसाला आहे की जो तुमच्या बायकोला माहित नाही? एकच मसाला आहे, घोड्याचा लीद, घोड्याची शी.
ज्या दिवशी बायको घोड्याची शी भाजीत टाकीन त्या दिवशी हॉटेल सारखीच भाजी लागेल. तुम्ही करून पहा. मग असं दुसरं कोणतं पदार्थ आहे का जे हॉटेल सारखं लागत नाही तिला माहिती नाही. पुरं केमिकल. तुम्ही बघा हॉटेल खाल्ल्यावर जळजळ होणार का होते, मग घरी खाल्ल्यावर का होत नाही, पण तरी याचे घरी मन भरत नाही, इच्छा नाही. म्हणून आपला तो मुद्दा नाही, आपला मुद्दा आहे गावात या सगळ्या गोष्टी तयार झाल्या पाहिजे. मिरची पावडर, मिरची रगडायला काही मोठं विशेष गोष्ट आहे की, धने पावडर, हळद पावडर हे भाजीत टाकायला घरच्या घरी करायला काय प्रॉब्लेम आहे. हे ग्रामपंचायतनं करायचे, शिकायचे लोकांना. आणि आम्ही ते सगळं केलंय. अर्थात पैसा लागतो ग्रामपंचायतकडे हे सगळं करायला. लोकांजवळ पैसा आहे, लय पैसा आहे. तुमच्या इथे 1000 रुपये ग्रामपंचायतला वर्षाला देत नाही, 50 रुपयाचा माणूस ती सुपारी खातो. खरा महिन्याला किती झाले? 50 रुपयाला 1500. वर्षाला किती झाले? 18,000. 18,000ची सुपारी खातो, ग्रामपंचायतच्या वटर ठोकतो आणि सरपंच म्हणतो तो गरीब आहे. आणि ते कसं काय गरीब आहे? सरपंच लाचार झाला मतदानासाठी, तो गरीब नाही. त्याच्याकडे लय पैसा आहे, त्याला कुठं खर्चाची पंचायत आहे. त्याने काय सुपारी माझ्या बापाची नाही खाल्ली, पैसा आहे त्याच्याकडे. आणि 18,000ची सुपारी खाणारा माणूस 10,000चं दूध घेत नाही घरी. ही वृत्ती झाली माणसाची. म्हणून ही सगळी जिम्मेदारी इथून पुढे ग्रामपंचायतनं घ्यायची. माझी ग्रामपंचायतनं 5,000 रुपये टॅक्स घेते दरवर्षी एका घराकडून आणि सुविधा देते लोकांना. आम्ही काय फुकट, मी फकीर माणूस आहे, माझ्याजवळ 1 गुंठा जमीन नाही, काय धनदौलत नाही, गाय वासरू नाही, मी कुठून देणार? लोकांकडून घेतो, लोकांना देतो ते सुविधा. 5,000 काय काय सुविधा देतो मी, विश्वास बसणार नाही. 4 प्रकारचं पाणी आहे. जुना पाण्याचा नळ वेगळा, जायकवाडी धरणानं आणलेलं पाणी वेगळं. जायकवाडी धरणाचं पाणी 3ऱ्या मजल्यावर जातं आमचं, बगैर मोटरचं. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. आरोचं 20 लिटरची बाटल एका घराला रोज दिलं जातं. एक बाटली 20 लिटरची बाटल एका घराला दिली जाते रोज, 20 लिटरची मोफत, सगळं पाणी मोफत 5,000 भरल्यावर. आणि चौथं पाणी माझ्या इथे पहाटे 5 ते 8 आंघोळीचं गरम पाणी, अख्ख्या गावच्या नळाला गरम पाणी येतं. बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई नळाकडे बोट करते, ते नळण तू करशील ते कर, नाही तर तसाच मार. आमच्या मराठवाड्यात आहे ना 5% जिंदगी बाईची पाणी तापायच चालली. बरं तिकडे नुसते तापून द्यायचे नाही, जिथं आंघोळ करायची जागा आहे राजाला तिथे नेऊन द्यायचं. इकडे कसं आहे? इकडे बी तसंच आहे. मला वाटलं काही सुधारायला असेल भाग इकडे, फडणवीस साहेब तर काही सुधारला असेल. अवघड गोष्टी आहे. म्हणून माझे हात जोडून विनंती आहे, गावाने ग्रामपंचायतीने आपल्या आपल्या गावचा विकास करा. माझे हात जोडून विनंती. आम्ही काही पुढारी नाही, आम्ही काही राजकारणी नाही, आम्ही काही तुम्हाला देऊ शकत नाही. विनंती करू शकतो, मार्ग सांगू शकतो.